मतदार यादीत मोठा बदल होतोय का? SIR मुळे खरंच लाखो लोकांची नावं मतदार यादीतून वगळली जाणार आहेत का? हे प्रश्न सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहेत. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहिमेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आणि याच पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रशासन आणि राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली बघायला मिळत आहे. येत्या 30 जून पासून पुणे जिल्ह्यात SIR ची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारीमध्ये देशातील तब्बल 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना SIR मोहिमेसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब अशा मोठ्या राज्यांचा समावेश आहे. SIR ही प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे आणि याबाबत इतकी चर्चा का होते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मतदार यादी क्लीन करण्याची ही मोहीम आहे. यामध्ये पात्र मतदारांची नावं यादीत राहतील आणि अपात्र, बनावट किंवा मृत किंवा दुबार मतदारांची नावं काढून टाकली जाणार आहे. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक ट्रान्सपरंट आणि ॲक्युरेट होईल. मग प्रश्न असा आहे की मतदार यादी क्लीन होणार असेल तर यामुळं राजकीय वाद का होत आहे? याचं कारण असं आहे की बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या अशाच मोहिमेनंतर मोठे राजकीय आरोप झाले होते. काही पक्षांनी SIRच्या माध्यमातून थेट मत चोरीचा आरोप केला होता. त्यामुळं SIR आता हे केवळ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रिया न राहता एक पॉलिटिकल डिबेट बनली आहे. आता पुण्यात काय घडतंय ते पाहूया. पुणे जिल्ह्यात SIRची मोहीम 30 जून पासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी मागे एका पत्रकार परिषदेत याबाबत संपूर्ण तयारी झाल्याचं सांगितलं होतं. यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. इथे एक महत्त्वाचा प्रश्नाबाबत चर्चा करणं आवश्यक ठरतं. ही मोहीम ग्राउंड लेवलवर कशी चालणार आहे? तर याचं उत्तर आहे बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLOच्या माध्यमातून. हे अधिकारी घरोघरी जातील, प्रत्येक मतदाराची माहिती घेतील, फॉर्म भरून घेतील, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील आणि डेटा अपडेट करतील. साधारण 1000 मतदारांच्या मागे एक BLO नियुक्त केला जाईल. म्हणजेच ही एक अत्यंत मोठी मॅन पॉवर बेस्ड प्रक्रिया आहे. दुसरा प्रश्न, मतदारांना कोणती कागदपत्र लागणार आहे? यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, एज्युकेशन सर्टिफिकेट्स, रहिवासी दाखला, पेन्शनच्या संबंधातील कागदपत्र अशी अनेक कागदपत्रे यामध्ये वापरली जाऊ शकतात. पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तो फक्त आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी वापरला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय प्रतिक्रिया. पुणे शहरातही SIR मुळे राजकीय पक्षांची लगबग सुरू झाल्याचं दिसत आहे. राजकीय पक्षांमध्ये मतदार प्रतिनिधी म्हणजेच BLA नेमण्यावरून स्पर्धा सुरू झाली आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पुण्यात भाजपकडे मजबूत संघटना असल्याचं दिसत आहे. यामध्ये दर 10 ते 15 मतदारांमागे 50 प्रमुख आणि दर 1000 मतदारांमागे 1000 प्रमुख भाजपने नेमले आहेत. हे प्रमुख थेट मतदारांच्या संपर्कात राहणार आहे. ही व्यवस्था मतदार पातळीवर खूप आधीपासून ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे भाजपला BLA नेमणं तुलनेनं सोपं जाते. पण काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांसाठी हे एक मोठं चॅलेंज आहे. काँग्रेसचे अनेक ठिकाणी ब्लॉक अध्यक्षच नाही. त्यामुळे BLA नेमण्यासाठी कार्यकर्त्यांची शोधाशोध सुरू आहे. शिवसेना आणि मनसेमध्येही अजून पूर्ण तयारी झालेली नाही. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सभा घेऊन SIRला सिरियसली घेण्याबाबत कार्यकर्त्यांना सल्ला दिला होता. तसेच BLA नेमण्याबाबत सूचना देखील दिल्या होत्या. त्यामुळं या ठिकाणी एक मोठा पॉलिटिकल इम्बॅलन्स दिसून येत आहे. आणखी एक प्रश्न लोक विचारतायत, SIR मुळे मतदारांची नावं वगळली जाणार आहेत का? तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार SIRचे उद्दिष्ट कोणालाही वगळणं नाही तर मतदार यादी क्लीन करणं आहे. पण विरोधकांचा आरोप आहे की याचा वापर सिलेक्टिव्ह एक्सक्लुजन म्हणजेच ठराविक मतदारांना वगळण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळं ही प्रक्रिया ट्रस्ट वर्सेस डाऊट अशा दोन गोष्टींमध्ये अडकलेली आहे. पुण्यातील प्रशासनाने सांगितलं की 2002च्या मतदार यादीशी करंट डेटा मॅच केला जाणार आहे. ज्या मतदारांचं नाव मिसमॅच होतं त्यांना नोटीस दिली जाईल आणि सुनावणी घेतली जाईल. म्हणजेच ही संपूर्ण प्रक्रिया लीगल व्हेरिफिकेशनवर देखील आधारित आहे. पुणे जिल्ह्यात SIRच्या प्रक्रियेचं टाइमलाईन काय असणार आहे ते पाहूया. 20 ते 29 जून मध्ये BLOचं ट्रेनिंग होणार आहे. 30 जून ते 29 जुलै या दरम्यान घरोघरी जाऊन फॉर्म डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे. 5 ऑगस्टला मतदार यादी तयार करण्यास सुरुवात होणार आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान मतदार यादीवर हरकती सूचना मांडण्यास मुदत असणार आहे. 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर
या हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे. 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजेच जवळपास 4 महिन्यांची ही सखोल प्रक्रिया असणार आहे. एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा येथे येतो, अर्बन मायग्रेशन. लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात किंवा ग्रामीण भागातून शहरात येतात, त्यामुळे डुप्लिकेट एंट्रीज वाढतात. तसंच काही ठिकाणी मृत व्यक्तींची नावं मतदार यादीत राहतात, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. SIR याच समस्येवर उपाय म्हणून आणलं जात आहे. पण दुसरीकडे लोकांचा प्रश्न आहे, ही प्रक्रिया खरंच प्रॅक्टिकल आहे का? कारण एवढ्या मोठ्या देशात प्रत्येक घरी जाऊन व्हेरिफिकेशन करणं हे वेळ खाऊ आहे. त्यामुळं काही ठिकाणी चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात राजकीय अँगलने पाहिलं तर SIR ही पुढील निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरू शकते. कारण मतदार यादीतील बदल म्हणजे थेट निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शेवटी एक मोठा प्रश्न उरतो, ही मोहीम लोकशाही अधिक मजबूत करणार आहे की निवडणुकीबाबत अधिक वाद निर्माण करणार आहे? तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज.